नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या डी मराठी चॅनेलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमयी ठिकाणाच्या प्रवासाला निघणार आहोत जिथे भक्ती आणि चमत्कार यांचा संगम आहे। होय, आपण बोलत आहोत कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवी मंदिराबद्दल। यल्लमा देवी, ज्यांना रेणुका माता किंवा जोगम्मा म्हणूनही ओळखले जातं, त्यांचं हे मंदिर हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। पण या मंदिराशी निगडीत काही रहस्यम अशी आहेत जी आजही आपल्याला थक्क करतात। मग चला जाणून घेऊया यल्लमा देवीच्या या गूढ आणि भक्तिमय विश्वाची कहाणी। जर तुम्हाला हा प्रवास आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रहस्य 1, यल्लमा देवी कोण आहे? सौंदत्ती येथील यल्लमा देवी मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन आणि शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं। यल्लमा देवी ही सतीदेवीचा अवतार मानली जाते। पौराणिक कथेनुसार यल्लमा ही भगवान परशुराम यांच्या माता रेणुका देवी यांचं रूप आहे। रेणुका देवी या ऋषी जमदग्नी यांच्या पत्नी होत्या। त्यांची कथा अत्यंत नाट्यमय आणि भक्तिपूर्ण आहे। एकदा रेणुका देवी नदीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असताना त्यांनी गंधर्वराज चित्ररथाला पाण्यात खेळताना पाहिलं। त्यांच्या मनात क्षणभर विकार निर्माण झाला। यामुळे ऋषी जमदग्नी संतापले आणि त्यांनी आपल्या मुलाला परशुरामाला रेणुका यांचे शिरच्छेदन करण्याचा आदेश दिला। परशुरामाने आपल्या आईचा आदेश पाळला, पण नंतर भगवान विष्णूंनी रेणुका देवींना पुन्हा जीवदान दिलं। याच रेणुका देवींचं रूप म्हणजे यल्लमा देवी। पण मित्रांनो, याच कथेत एक रहस्य आहे। असं म्हणतात की रेणुका देवींचं शिर आणि शरीर वेगळं झालं तेव्हा त्यांचं शिर सौंदत्तीच्या डोंगरावर स्थापित झालं। यामुळे यल्लमा मंदिराला विशेष शक्ती प्राप्त झाली। तुम्हाला काय वाटतं? ही कथा खरी आहे की यामागे आणखी काही गूढ आहे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। रहस्य 2, सौंदत्ती मंदिराची वैशिष्ट्ये। सौंदत्तीचं यल्लमा मंदिर हे डोंगरावर वसलेलं आहे, जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अप्रतिम संगम दिसतो। मंदिराच्या आसपासच्या परिसरात मलप्रभा नदी वाहते, जी या ठिकाणाला आणखी पवित्र करते। मंदिराचं स्थापत्यशास्त्र साधं पण आकर्षक आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात यल्लमा देवींची मूर्ती आहे, जी भक्तांना शक्ती आणि शांती प्रदान करते। मंदिरात दरवर्षी होणारा जोगम्मा उत्सव हा हजारो भक्तांना आकर्षित करतो। या उत्सवात भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी यल्लमा देवींना हळद आणि कुंकू अर्पण करतात। पण याच उत्सवाशी एक रहस्य जोडलं आहे। असं म्हणतात की या उत्सवात काही भक्तांना देवीचे दर्शन प्रत्यक्षात होते। काहींनी तर रात्रीच्या वेळी मंदिरातून येणारे मंत्रांचे आवाज आणि प्रकाशाचे किरण ऐकले पाहिले असल्याचा दावा केला आहे। तुम्हाला असा कोणता अनुभव आला आहे का? किंवा तुम्ही सौंदत्तीला भेट दिली आहे का? कमेंट्समध्ये तुमचा अनुभव शेअर करा। रहस्य 3, यल्लमा देवीशी निगडीत रहस्यमयी घटना। सौंदत्तीचे यल्लमा मंदिर अनेक चमत्कार आणि रहस्यांनी भरलेलं आहे। यापैकी एक प्रसिद्ध कथा आहे ती देवदासी प्रथेची। पूर्वीच्या काळात काही भक्त आपल्या मुलींना यल्लमा देवीच्या सेवेसाठी समर्पित करायचे। या प्रथेला आता कायदेशीर बंदी आहे, पण यामागील कथा आणि त्याचं सामाजिक महत्त्व आजही चर्चेचा विषय आहे। असं म्हणतात की या प्रथेदरम्यान काही मुलींना यल्लमा देवीच्या स्वप्नात दर्शन घडायचं आणि त्या चमत्कारिकरित्या आपल्या कुटुंबाला समृद्धी मिळवून द्यायच्या। आणखी एक रहस्य आहे मंदिराच्या डोंगरावरील पवित्र पायांचं। असं म्हणतात की या पाया चढताना भक्तांनी आपल्या मनातल्या इच्छा बोलाव्या तर त्या पूर्ण होतात। पण जर कोणी खोट बोललं किंवा मनात अपवित्र विचार ठेवले तर त्यांना पाया चढताना अडथळे येतात। तुम्हाला यावर विश्वास आहे का? याशिवाय मंदिर परिसरात असलेल्या एका प्राचीन विहिरीबद्दलही गूढ कथा आहे। असं म्हणतात की
ही विहीर रेणुका देवींनी स्वतः खणली होती आणि तिच्या पाण्याने रोग बरे होतात. आजही अनेक भक्त या विहिरीचं पाणी घरी घेऊन जातात. ही सगळी रहस्यम ऐकून तुम्हाला काय वाटतं? ही चमत्कार खरे आहेत की लोकांच्या श्रद्धेचा परिणाम? कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा. मित्रांनो, सौंदत्तीच्या यल्लमा देवीच्या या रहस्यमयी प्रवासाने तुम्हाला काय शिकवलं? या मंदिराची भक्ती, इतिहास आणि गूढ कथा तुम्हाला कशा वाटल्या? कमेंट्समध्ये तुमचे अनुभव आणि विचार नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. चला पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यासह.